हिरे उद्योगातील एक यशस्वी व्यापारी आहात. आता मी श्री गिरीशभाई शाह यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. बोला सनातन हिंदू धर्माचा, सनातन हिंदू धर्माचा विजय असो. एक महिन्यापूर्वी मी अबुधाबीला स्वामीनारायण मंदिर बघायला गेलो होतो. 2000 गाड्यांचं पार्किंग, 4000 लोक भक्त स्वतःचे चप्पल ठेवू शकतील अशी व्यवस्था. 3-4 हजार लोक एकत्र आले तर त्यांच्यासाठी एअर कंडिशन स्वच्छतागृह, 10,000 फुटाचं भोजन मंडप, मंदिरची बांधणी, मंदिरमधील मूर्त्या, काही कार्यक्रम करायचा असेल तर जबरदस्त मोठा 5 स्टार हॉल, पूर्ण अरब अमिराट्सच्या 7 राज्यात हिंदू मंदिर बांधण्याची परमिशन नाही आहे. म्हणून ह्या मंदिरमध्ये स्वामीनारायण भगवानच्या बरोबर त्यांनी महालक्ष्मी देवी, अय्यप्पा, तिरुपती बालाजी असे विविध भगवानची प्रतिमा लावले. रोजचे 10 ते 20 हजार यात्राळू दर्शन करायला येतात आणि तिकडं येऊन संस्कार, संस्कृती ह्या विषयी स्वतःचं ज्ञानवर्धन करतात. महाराष्ट्रात 4 लाख आसपास मंदिरं आहेत असा एक अंदाज आहे आणि ह्या अंदाजाला तोडगा असा आहे की 40-45 हजार गावं आहेत. एका गावात गणपती, शिव, राम असे वेगळे वेगळे मंदिर 10 तर असतात छोट्या गावात, पण तर 4 लाख मंदिर होणं काही बरोबर नाही असं नाही आहे, एकदम बरोबर आहे हा फिगर. पण यावेळेच्या हिवाळी अधिवेशनात राहुल नार्वेकरनी एक विषय ठेवला की सिद्धिविनायक मंदिरचं जे मॅनेजमेंट आहे त्याप्रमाणे मस्जिद मठाचं पण, मस्जिद आणि चर्चाचं पण घ्यावं. त्यानंतर तो विषय असा चालला की सगळ्याच मंदिराचं मॅनेजमेंट सरकारने घ्यावं. अरे बाबा, असं करूयात ना, आम्ही मंदिरवाले सगळे मिळून सरकारचंच मॅनेजमेंट आमच्या हातात घेतो. तुम्ही काय आमचं मॅनेजमेंट करणार? तुम्ही येऊन 5 वर्ष टिकू शकत नाही स्वतः आणि आमचं मॅनेजमेंट तुम्हाला करायचंय काय? हजारो वर्षापासून आमची मंदिरं चाललेत. आता तुम्ही काय म्हणता, हे मंदिरवाले हे सगळे चुटकुले सांगणारे, जोक सांगणारे, मंदिर मठवाले, पुजारी असे, हे जे नॅरेटिव्ह जे सुनीलजींनी सांगितले ना, आमच्या विरोधात अगदी गलत नॅरेटिव्ह ठेवणं हे यांचा धर्म झालाय आणि त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आम्ही संपवली आहे. आमच्या विरोधात एक पण खोटा नॅरेटिव्ह आला तर 100 जणांनी त्याच्या विरोधात पत्रकार लिहित नाही. आम्ही काय बघतो, अच्छा त्या गावात असं मंदिरात झालं, ठीक आहे, तिकडं झालंय, आमचं काय? हा जो विचार आहे हा विचार रॉंग आहे. आपल्याला आपल्या इकडं बसलेल्या 1000-1200 प्रतिनिधींनी हे तय करावं लागेल की महाराष्ट्रात, भारतात कुठंही सनातन संस्कृतीच्या वरती आपत्ती येणारा एक पण शब्द आला, एक पण विकृती आली तर त्याचा ठराराने विरोध करूयात, त्याचा पूर्ण ताकदीने विरोध करूयात. हा जोश आपल्याला काय वाटतं माहित आहे, आपल्याला एक नॅरेटिव्ह मध्ये फिक्स करून टाकलंय. आपण अनपढ होतो, आपण गमार होतो, आपल्याला काही येत नव्हतं. हे आपल्याला नॅरेटिव्ह, मला हे सांगा, 200 वर्षापूर्वी अंग्रेजांनी कदाच हा नॅरेटिव्ह सेट केला असेल तर 500 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी आपली जी मंदिराची बांधणी झाली, आपल्या किल्ल्याची बांधणी झाली, त्याचे इंजिनियर कुठे अंग्रेजहून आले होते काय? ते कुठं शिकले होते भाऊ? ते जे
आमची जी नालंदा आणि तक्षशिला जी विद्यापीठं होती त्याच्यात जी पुस्तकाचं लेखन होत होतं, पठण होत होतं, आमचे वेद होते, आमचे पातंजली होते, आमचं योग होतं, आमची न्यायप्रणाली होती, ते सगळं कुठनं आलं? आमचं आयुर्वेद वाग्भट कुठनं आलं? तुम्ही हे म्हणताय की आम्ही सगळे अनपढ होतो. अरे आमची मंदिरं हीच गुरुकुळ होती आणि ह्याच्यामध्येच सगळी शिक्षा पद्धती चालत होती. पण सध्या पण आमची परिस्थिती काय झाली आहे? मंदिर आमचं मंदिर, मग त्याच्या आसपासचं काही आमचं काही नाही. आपल्याला ह्या विचारातनं बाहेर यावं लागेल. मंदिरामध्ये 16 पैकी 15 संस्कार करण्याची संपूर्ण व्यवस्था पाहिजे. गर्भाधान संस्कार, अत्यंत पवित्र आत्माना या धर्तीवर अवतरण करण्याची अत्यंत पवित्र प्रक्रिया कुठं होते? 5 स्टार हॉटेलमध्ये, दारूच्या मध्ये, नॉनव्हेजच्या मध्ये. पाणीपुरी, पावभाजी आणि पिझ्झा, पास्ता, मेक्सिकन, चायनीज खाऊन कोणतीही जिजामाई शिवाजीला जन्म देऊ शकणार नाही. त्याला मंदिराचा प्रसाद पाहिजे, मंदिराचं पवित्र वातावरण पाहिजे. आणि ते पवित्र वातावरण गर्भसंस्करण धारणचं हे मंदिरामध्ये, प्रत्येक मंदिरामध्ये करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. भूसंवन संस्कार, गर्भमध्ये शिशूची लालन पालन कशी व्हायची, त्यांनी काय खायचं. गुजरातीमध्ये एक कहावत आहे, ज्याच्या आईने 1.25 शेर सूंठ खाल्ली आहे त्याच्या बाळाला कोणी हात लावू शकणार नाही, तो इतका ताकदवर होतोय. आता आमची आई आणि आमचे आज जे नवीन आई झाले, एकतर सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे? पहिला 18-20 वर्षात लग्न व्हायचं, आता 25 पर्यंत मी सेल्फ डिपेंडंट मुलगी आहे म्हणजे त्या मुलीला लग्न करायचं नाही आहे. लग्न झाल्यानंतर 5 वर्ष एन्जॉय करायचंय. काय एन्जॉय बाबा? ह्या रिसॉर्टला जा, त्या रिसॉर्टला जा, इकडं जा, तिकडं फिर, पोटात काय कचरा टाकत जा. आता 30 वर्षानंतर त्या मुलाला नवीन मुलं पैदा करण्याची ताकद पण संपते आणि मग तो IVF सेंटरला जातोय. गुजरातमध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी गुजरात सरकारने ऑफिशियल एक रेकॉर्ड काढला. 5 पैकी 3 मुलाचं DNA त्याच्या बापाबरोबर मॅच होईना झालंय. ही परिस्थिती झाली. तर भूसंवन संस्कार हे मंदिराच्या माध्यमात परिसरात झाले पाहिजेत. सीमंत संस्कार कशाला मंदिरमध्ये नाही, कशाला कुठल्या हॉटेलमध्ये? आपण व्यवस्था का देत नाही आहे? आपण अशी व्यवस्था प्रत्येक मंदिरात करू. जन्मसंस्कार, त्याच्यानंतर नामकरण, निष्क्रमण, म्हणजे पहिली वेळा घराच्या बाहेर गेलं तर कुठं घेऊन जायचं? देवळात गेलो तर संस्कार येतील. हॉटेलमध्ये गेलं तर काय संस्कार येणार आहेत काय? अन्नप्राशन, सगळ्यात पहिला काय द्यायचं तर गुळ, म्हणजे गुळ, तूप, देशी गाईचं आणि आटा, त्याचा करा शिरा, आणि सगळ्यात पहिलं अन्नप्राशन त्याचं होत आहे. आता हे अन्नप्राशन होतच नाही आहे. कॅरेलेक द्या, नेस्ले द्या, हे द्या, ते बाळ पूर्ण जन्मभर औषधच घेत बसतोय. कारण काय, जन्म पण डॉक्टरच्या तिकडं हॉस्पिटलला आणि मग एंड पण हॉस्पिटलला, तर पूर्ण जिंदगी डॉक्टर ते डॉक्टर, हॉस्पिटल ते हॉस्पिटलच संपते. मुंडन संस्कार, कर्णवेद संस्कार, विद्यारंभ संस्कार, यज्ञोपवीत, वेदारंभ, समावर्तन म्हणजे गृहस्थ जीवनचा प्रवेश, आणि महत्वाचा लग्न संस्कार. हा लग्न संस्कार पण मंदिराच्या आसपास, मंदिराच्या प्रांगणमध्ये होत होता आणि झाला. मंदिराच्या आसपास, मंदिराच्या प्रांगणमध्ये होत होता आणि झाला पाहिजे. 100 वर्षापूर्वी कोणाला विचारलं ज्योतिषला की बाबा लग्नाचा वेळ द्या, तर लग्नाचा वेळ ज्योतिष महाराज देऊ शकले नाही, तर काय म्हणायचे माहितीये? गोधुळी वेळा लग्न करा. काय आहे गोधुळी वेळा? संध्याकाळी गाय माता गायरांमधनं पोट भरून तळावचं पाणी पिऊन पळत पळत गावाकडे परत यायची. त्यावेळेला सगळी धूळ आकाशात उडायची आणि त्या धुळीच्या वेळी सगळे खराब ग्रह ढाकले जायचे आणि त्यावेळी झालेला हस्तमेळाप 50 वर्ष 60 वर्ष लग्न चालायची. आता 5 वर्ष चालत नाही, कारण ते सगळ्याच खराब वातावरण, दूषित वातावरणात लग्न होतात. आपल्या मंदिराला जे
नामं झालेत ना, हे तर काय कथा वाचकाचं, हे तर काय चुटकुले सांगणाऱ्यांचं, हे तर काय सगळ्यांना भ्रमित करण्याचं क्षेत्र आहे. ह्या विचारधारामधनं लोकांना बाहेर आणावं लागेल आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी होते. मंदिर म्हणजे काय? आत्मनिर्भर मंदिर आहे का? आता सांगितलं ना की 2000 एकर जमीन होती, ती परत गेली. प्रत्येक मंदिराकडे शेती होती, गोपालन होतं. हे बघा 2027 मध्ये स्वामित्व हा कायदा येणार आहे. नाही असेल तर लिहून घ्या. स्वामित्व कायदा काय आहे? पूर्ण भारताचं सॅटेलाइट मॅपिंग झालेलं आहे. तुम्ही तुमची मंदिर, मठ किंवा तुमची जागा तुमची आहे हे तुम्ही ऑनलाईन डीमॅट अकाउंटमध्ये अपलोड करायचं. हे तुम्ही नाही केला तर तुमची ती जागा श्री सरकार होणार. आपल्याकडे 2 वर्ष आहेत, 2025 सुरू व्हायचं आहे. 2 वर्षामध्ये तुमच्या जितक्या जागा आहेत त्याचे 7-12 त्याचं म्युन्सिपल रेकॉर्ड ते सगळे पेपर परफेक्ट करून घ्या. त्याचं PTR नकल हे करून घेतलं नाही तर 2 वर्षानंतर काही रडत बसला तरी काही उपयोग होणार नाही आहे. आणि नाहीतरी आता मोदी बाबा गेले, योगी बाबा आले तर चांगलं आहे, नाहीतर बटेंगे तो. तर आपल्या सगळ्यांनी स्वामित्व कायद्याचा निर्णय यायच्या अगोदर आपल्या सगळ्यांचे डॉक्युमेंट तयार करायचे. मी गुजरातच्या 1965 गौशाळा पांढरापूरचं डॉक्युमेंट तयार केलं. तुम्हाला आश्चर्य होईल, गुजरातमध्ये 100 वर्ष जुनी जितकी गौशाळा पांढरापूर आहेत त्यामध्ये 72,000 एकर जमीन आहे. 72,000 एकर. मोरबीची 2200 एकर जमीन आम्ही रीतसर JCB आणि पोकलेन चालवून, योगी बाबांनी तर आता चालवलं, आम्ही 2002 मध्ये JCB चालवून 2200 एकर जमीनचा कब्जा घेतला होता. तर मंदिर मस्जिदची 1 इंच जमीन पण कोणी आपल्याकडून घेऊ शकणार नाही, एवढं पक्का कडेकोट बंदोबस्त करावा लागेल. मंदिर म्हणजे अर्थव्यवस्थाचा केंद्र. कारण की इतक्या आता महाराष्ट्रात 4 लाख मंदिर आहेत. मोठे मोठे मंदिर तर बघा, पण लहान लहान मंदिर पण 2-5 लोकांना नोकरी देतात. मंदिर 4 लाख मंदिर, एव्हरेज 10 माणसं म्हटली तर 40 लाख परिवारांना त्याच्यातनं काम मिळतंय. मिनिमम 40 लाख, मी तर जास्तीच म्हणतो. तर अर्थव्यवस्था केंद्र आहे. अध्यात्म, स्थापत्य, कारिगिरी हे सगळं टॉप क्लास करावं लागेल. पर्यावरण, कृषीवृद्धी हे सगळं केलं. खाद्य सुरक्षा, प्रसाद पोषण, कुठं काय हो हे आम्हाला आम्ही अपोषित आहोत, आम्ही कुपोषित आहोत हे आपल्यावर थोपलं जात आहे. हे एकदम सरासर गलत आहे. पूर्ण गावामध्ये, मी महाराष्ट्राच्या फार गावात फिरलोय, पूर्ण गावामध्ये कोणतरी वृद्ध असेल आणि त्याचा परिवार कोण नसेल, कोण अनाथ असेल त्याचा परिवार कोण नसेल, तर तो काय होत आहे, हनुमानच्या किंवा कुठल्याही मंदिरच्या बाहेर मोठा चौक असतोय किंवा ते त्याच्यावर येऊन बसतात आणि जे काही प्रसाद मंदिरात चढतोय त्या प्रसाद नंतर त्याचं पोषण होतंय की नाही. तर आपलं पोषण हे काय, हे सरकारी, आता मला तर आश्चर्य वाटतंय, 80 करोड लोकांना मोदी साहेब प्रत्येक महिन्याला अन्न देतात. 80 करोड लोकांना. मग अजून पण भारतात 80 करोड लोक गरीब आहेत काय? ही गणित आपल्याला समजायच्या बाहेरच आहे. आपल्या दिलेल्या टॅक्सामधून काय होतं हे समजलं पाहिजे. व्यवसाय प्रशिक्षण प्रत्येक मंदिराच्या बरोबर माझं एक निवेदन आहे. 4 लाख मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराने 10 ते 100 गायीचं पालन करायला पाहिजे. त्याचं दूध, दही, घी ह्याच्यामुळे पोषण होईल, आर्थिक इन्कम पण होईल. आपल्याकडे नंदी महाराज हे मात्र मूर्तीमध्ये महादेवच्या बाहेर नव्हते. पूर्ण गावात एक नंदी असायचा. नंदीला फार पोषण पाहिजे. तर मंदिरात जे प्रसाद यायचा ते कोण खाणार? पुजारी एवढा प्रसाद खाला तर मरेल, तो डायबिटीस होईल. मग ते जे प्रसाद आहे ते नंदी महाराजला मिळायचं आणि त्या प्रसादाच्या नंदी महाराजाकडून गायीचं फळाऊ व्हायची गायी आणि त्यामुळे गायीला चांगल्या गायी परत जन्म व्हायच्या. आता तर त्यांच्यासाठी पण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आलंय. इतकी त्रासदायक घटना आहे. मी भारत सरकारच्या जीवजंतू कल्याण बोर्डमध्ये आहे. जेव्हा त्याचे व्हिडिओ किंवा ते बघतो फार विरोध करतो मी त्याचा, पण अजून सरकारच्या डोक्यात हे बसत नाही आहे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशनद्वारा होणाऱ्या गायीचं उत्पादन म्हणजे जर्सी आणि हॉल्स्टीनचंच उत्पादन होणार आहे. डुक्करचे जीन्स त्याच्यात येणार आहेत.
आपल्या नंदी महाराजचे जीन्स येणार नाही आहे. आपलं मंदिर समानताचं पण प्रतीक आहे. गावातलं कोणी पण आपल्या मंदिरात येऊ शकतंय की नाही, दर्शन करू शकतंय की नाही. तर हे सामाजिक शक्तीचं केंद्र आहे. 36 कोम. आता राम मंदिरमध्ये काय असं लिहिलेलं आहे का, इथं रामचाच भक्त येतोय म्हणून, इथं कृष्णाचाच भक्त येतोय म्हणून. आज राम मंदिर उभारलं, किती मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शन करायला जातात. आता प्रयागमध्ये कुंभ आहे, कमीत कमी 30 ते 40 करोड लोक तिकडे दर्शनाला येतील. काय निमंत्रण पत्रिका लिहिली आहे काय कुणाला की आमच्या प्रयागला तुम्ही या आणि उपस्थित राहावा म्हणून? ज्याप्रमाणे आपली आस्था आहे त्या आस्थेचा विचार आपल्या मंदिराच्या माध्यमातून प्रकल्पित खालच्या समाजाच्या लहानच्या लहान लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर आपलं मंदिर हे शक्ती केंद्र बनेल. आपल्या मंदिराच्या आत अनाथाश्रम, वृद्धाश्रम, संग्रहालय, अभिलेखागार म्हणजे आर्काईव्ह, ज्ञानभंडार, शाळा, हॉस्पिटल, सगळंच एक मंदिर म्हणजे काय आहे तर पूर्ण समाजाची जी व्यवस्थाची जरूर आहे त्या व्यवस्थेचा भाग आहे. मंदिरात दिलेले दान दक्षिणा हे भंडारात ठेवले, भंडारातनं बँकेत गेले, बँकेतनं परत फायनान्स कोणाला होणार? जे विधर्मी किंवा विघाती काम होतंय त्याला फायनान्स होईल. त्यापेक्षा मंदिरात आलेलं दान दक्षिणा त्याच्यामधून मंदिराच्या आसपासच्या साऱ्या व्यवस्था अशा सुदृढ केल्या पाहिजे. आमची मुलं हे सेंट मेरी सेंट झेवियर जाणार, मग ते क्रॉसच करणार, ते कधी मंदिराला गणपतीला नमस्कार नाही करणार. कारण काय आपल्या मंदिराच्या बाजूला स्कूल नाही आहे, गुरुकुळ नाही आहे. आपण स्कूल आणि गुरुकुळ मंदिरच्या बाजूला उभं केलंच पाहिजे. आपण आयुर्वेद शाळा आपल्या मंदिराच्या बाजूला केलीच पाहिजे. कारण काय त्याच्यासाठी तर दान दक्षिणा येते. आपण रोज रडतो गाय प्लास्टिक खाते, गाय रस्त्यात फिरते, का फिरते? आपली जबाबदारी आहे. आपल्या मंदिराच्या आसपास जेवढी जागा असेल 10 गायी, 20 गायी, 100 गायी त्याला एक करा. गर्भवती स्त्री 7 गायींना यदि प्रदक्षिणा देते, चांदीच्या वाटीत चांदीच्या चमचीने गायीचं दूध, घी, दही, छास प्राशन करते. 110 मुलांच्या वर आम्ही परीक्षण केलंय. अगदी राजकुमार सारखी मुलं जन्म होतात. पण ही व्यवस्था मंदिराच्या माध्यमातून झाली पाहिजे. भारताचे मुख्य मंदिर मीनाक्षी मंदिर, तिरुपती, वैष्णोदेवी, गोल्डन टेम्पल, राम मंदिर, काशी विश्वनाथ, महाबोधी, पशुपतीनाथ, शत्रुंजय, जैनांचं एवढी मोठे मंदिर आहेत. त्याच्याबरोबरची व्यवस्था, धर्मशाळा, भोजनशाळा ह्याप्रमाणे आपण काय करू शकू? महाराष्ट्राची मोठी मंदिरं शिर्डी तर आहेच, सिद्धिविनायक मुंबई, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, भीमाशंकर, महालक्ष्मी, गणपतीपुळे, गुरुपणेश्वर, जेजुरी खंडोबा, दगडूशेठ, ही सगळी मंदिरं महाराष्ट्राची मोठी मंदिरं आहेत. पण महाराष्ट्राची जी 4 लाख मंदिरं आहेत ह्यांनी एक दुसऱ्यांना सहकार करून एक गणपती मंदिर दुसऱ्या गणपती मंदिरला सहकार केला तर ते गणपती मंदिरचं डेव्हलपमेंट पण होईल. एक शिवचं मंदिर दुसऱ्या शिवच्या मंदिरला सहकार केलं, ही परंपरा जैन समाजमध्ये आहे. एक मंदिरामध्ये गोळा झालेली रक्कम दुसऱ्या जैन मंदिरला जीर्णोद्धारसाठी दिली जाते. हिंदू मंदिर जैन वेगळे नाही आहेत, पण हिंदू मंदिरांनी पण ही व्यवस्था इकडं आलेल्या विश्वस्तांनी आज हे प्रॉमिस दिलं पाहिजे की इकडं गोळा झालेली मंदिरची जी काही राशी आहे ते प्रत्येक महिन्याला त्याचं यथायोग्य व्यवस्थापन ज्या हेतूसाठी आहे त्या हेतूमध्ये झालं पाहिजे. मंदिरमध्ये युवा पिढी येत नाही आहे. कारण काय स्वच्छतागृह चांगले नाही आहेत, व्यवस्था फार घाणेरडी आहे, धक्कामुक्की आहे. हे सगळं आमच्याबरोबर लागले टॅक्स आहेत. हे टॅक्सला कसे दूर करावे, हे आपल्याबरोबर लागलेले हे जे बॅनर आहे त्याला कसे दूर करावे, त्यांना साऊंड टेक्नॉलॉजी. आपण हे नाही केलं तर युवा पिढी कुठं जाणार आहे? ते पबमध्ये क्लबमध्ये जाणार आणि नाचगानमध्ये फसणार, दारू पिणार, नॉनव्हेज खाणार. त्यापेक्षा आपल्या मंदिरामध्ये अशी सुंदर व्यवस्था झाली तर युवा पिढीचं प्रबोधन जे मंदिरमध्ये होणार ते कदापि दुसरीकडे होणार नाही आहे. त्यामुळे मंदिराच्या जे काही व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये जो सुधार आपण करू शकतो. दुसऱ्यांच्याकडे इस्कॉनमध्ये काय चांगलं आहे, आज तुम्ही पूर्ण विश्वच्या 100 देशामध्ये फरा, गोविंदा ब्रँड त्यांनी एवढी चांगली डेव्हलप केली आहे. कुठेही गेलं तर गोविंदामध्ये जाऊन जेवण केलं तर निश्चितपणे जेवण करू शकतो.
बरोबर आहे. तर हा ब्रँड, हा डेव्हलपमेंट आमच्या हिंदू मंदिराचं, सिद्धिविनायकचं कुठं 100 देशामध्ये मंदिर आहे काय? 100 देशामध्ये त्यांची काही भोजन व्यवस्था आहे काय? मग इस्कॉन, नवीन आलेलं इस्कॉन करू शकतं, तर आपण का नाही? नवीन आलेलं स्वामीनारायण न्यू जर्सीमध्ये अक्षरधाम खोलू शकतंय आणि तिकडे दर शनिवार रविवार लाखो अमेरिकन्स तिकडे येतात आणि सात्विक फूड खातात. आपल्या महादेवचं मंदिर कुठं आहे? आपल्या गणपतीचं मंदिर करायचं. तर हा तिसरा अधिवेशन आहे महाराष्ट्राचं. माझं हे म्हणणं आहे की या तिसऱ्या अधिवेशनामध्ये आपण काय तर नक्की करून घेऊयात. नाही, मंदिर अधिवेशन फार जोरात झालं, फार मजा आली, हे सर्टिफिकेट आम्हाला नको आहे तुमच्याकडनं. हां, सुनील घनवटे किंवा गिरीश शाह फार चांगलं बोलले, हा सर्टिफिकेट पण नको आहे. आज प्रण घ्या, मंदिरच्या व्यवस्थापनमध्ये पुढच्या मंदिर हे जे संमेलन होणार तेव्हा तुम्ही परत येणार, त्याच्या पहिला तुम्ही स्वतःच्या मंदिरमध्ये काय चांगलं करू शकता ह्याचा निर्णय आज झाला तर मला वाटतंय की हा संमेलन सफळ आहे. नाहीतर प्रत्येक वेळेला यायचं. शिर्डीमध्ये बरं होतं, जेवणाचं जरा ठीक होतं, व्यवस्था रूमाची जरा बरोबर होती, पण गोव्याच फार चांगली होती. कशाला हे सर्टिफिकेट बाबा, नको आहे ना. पुढच्या अधिवेशनात येण्याच्या पेक्षा आपल्या तिकडं काय लाईटनिंग करू शकतो, काय गार्डनिंग करू शकतो, काय अट्रॅक्शन करू शकतो. मला तर आश्चर्य वाटतंय की आपल्या गावातली पण 100% लोक आपल्या मंदिरमध्ये येतात काय? येतात काय? नाही. आपल्या गावात असून पुण्याला इस्कॉन मंदिर आहे, नवीन झालं, 10 वर्ष झाली. त्याचे जे संजय भोसले महाराज आहेत, माझे मित्र आहेत, वर्षाला 2 कोटी लोक दर्शन करतात. वर्षाला. दगडूशेठ गणपतीला किती? कमी झाले. मग पुण्यात असलेले पुराणे 100-200 वर्षाचे जुने जे मंदिर आहेत त्याच्यात किती? लाख पण नाहीत वर्षाला. मग इस्कॉनमध्ये काय आहे बाबा? देव फार बळवान आहे काय? देव तर कुठेही असो, मूर्तीला प्राणप्रतिष्ठा झाली की तो बळवानच असतोय, तो व्यवस्था विचारतोय. इकडं पण तुम्ही काय विचारता? मंडप बरोबर नव्हता, खालती चांगलं नव्हतं, स्वच्छतागृह चांगलं नव्हतं, म्हणजे काय झालं? व्यवस्थाचाच भाग झाला. तुम्ही तर माणूसच आहात, तुम्ही तर आत्माच आहात. तर व्यवस्था मंदिरच्या आसपासची एवढी चांगली करा की आपल्या गावचे, आपल्या तालुक्याचे, आपल्या जिल्ह्याचे, आपल्या राज्याचे सगळ्यांना असं वाटावं, नाही बाबा ह्यांच्या मंदिरात तर, हे जीवाबाई मंदिरात तर आपण जावंच लागेल एकदा वर्षाला. ही जी परंपरा आहे, नाही तर कुठं जाणार हो? वर्षाला 10 माथेरान महाबळेश्वरला जाऊन झालं होता, फार झालं. 200 रुपयाच्या जेवणाचे 2-2 हजारची डिश लग्नात देऊन फार झालं होता. हां, आपल्याला एक विचार करावा लागेल. आपण कुठलीही सेवा करतो, अनाथाची, गरिबांची किंवा भुक्या लोकांची किंवा काही आपत्ती आली तर पहिला तिलक करणार, त्याच्याकडे गणपती किंवा शिवजी किंवा कोणाची तर पूजा करून घेणार, मगच त्याची सेवा व्हावी. आणि कुणाच्याकडून काही वस्तू खरेदी करणार, त्याच्यात पण हा निर्णय करा की वस्तू खरेदी त्याच्याकडनंच करणार ज्यांनी कपाळात तिलक लावलंय, हां, जो आमच्या भगवानची पूजा करतोय. श्रीराम. आता जो आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचं जय असो. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचं जय असो. आता जो आपल्याकडनं पैसे घेऊन प्लंबिंग असू दे किंवा इलेक्ट्रिशियन असू दे किंवा कन्स्ट्रक्शनवाला असू दे किंवा मंडपवाला असू दे, आता 3रं अधिवेशन झालं. हां, 4थ्या वेळी भेटायच्या अगोदर सगळ्यांनी एक फॉर्म देतो. सुनीलजी, एक सगळ्यांना फॉर्म देऊयात की तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये ह्या अधिवेशन पासून नेक्स्ट अधिवेशन पर्यंत काय काय सुधार केला त्याचं तुम्ही जर रेकॉर्ड दिला तरच परत अधिवेशन मध्ये बोलवायचं, नाही तर बोलवायचं नाही. कशाला भीड करायची इकडे येऊन? हां, आणि ते करताना पैसे कमी पडले तर भक्त भेटतील, भगवान भेटतील, एक गणपती मंदिर दुसऱ्या गणपती मंदिर, सगळ्यांनी एकमेकांना सहकार करून हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती त्याची नीव मजबूत करायची आहे.
1000 वर्ष फार मार खाल्लो. 800 वर्ष कटमुल्लांनी मारलं. 4 पत्नी 40 मुलं, ते आता मारायला तयार झालेच आहेत आपल्याला. 200 वर्ष अंग्रेजांनी मारलं. आता अजून मार खायचाच वेळ आहे काय आपला. आणि आपली गुलामी दशा अशी आहे की कोण तर मारतंय तर हा बाबा माझा दुसरा गाल पण धर आहे आणि एक मार, हा आपली परिस्थिती आहे. मी आपले आठवले साहेबांना तिकडं गोव्याला भेटलो तेव्हा विचारलो की काय करायचं हिंदू संस्कृतीच्या रक्षेसाठी. तर त्यांनी 2 वस्तू सांगितली. नामजप तर करायचं, पण हातात शस्त्र पण घ्यायचं. पुढच्या 1000 वर्षाच्या हिंदू सगळ्यांवर आहे. जरूर पडली तर शास्त्र आणि जरूर पडली तर शस्त्र, पण आपण ताकदवर होऊयात. जय श्रीराम. हर हर फार फार धन्यवाद. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय तू हिंदू राष्ट्र. जय तू हिंदू राष्ट्र.